श्री स्वामी समर्थ. 17 फेब्रुवारी आहे सोमवती अमावस्या. ही रात्र साधी नाही, ही रात्र सोमवती अमावस्या आहे. या दिवशी तुम्ही श्रद्धेने हा एक उपाय केला तर अनेक वर्षाचे अडथळे, पितृदोष आणि आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. नमस्कार मित्रांनो, 17 फेब्रुवारीला आलेली सोमवती अमावस्या हा अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. जेव्हा अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तेव्हा शिवतत्व अत्यंत जागृत असते आणि सोमवारच्या दिवशी ही अमावस्या आलीच तर त्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. असे मानले जाते हा दिवस विशेषतः भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या कृपेसाठी तसेच पितृशांतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आज आपण या दिवशी काय करावे, कसे करावे आणि कोणते खास उपाय आयुष्य बदलू शकतात हे सगळं आपण बघणार आहे. या दिवशी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठावे, सकाळी उठून पृथ्वीला नमस्कार करावा, मनात शांततेनं प्रार्थना करावी. हे महादेव आमच्या दिवशी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठावे, सकाळी उठताच पृथ्वीला नमस्कार करावा, मनात शांततेने प्रार्थना करावी. हे महादेव, आजच्या सोमवती अमावस्येला तुमची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू दे. स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे, घर स्वच्छ ठेवायचे आहे, देवघर सुद्धा स्वच्छ करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. हा दिवस मनशुद्धीचा आहे म्हणून या दिवशी नकारात्मक विचार टाळावे. या दिवशी शिवलिंग अभिषेकाला विशेष महत्व आहे. घरात शिवलिंग असल्यास किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगावर स्वच्छ पाणी, दूध, मध, काळे तीळ याचे अर्पण करावे, याचा अभिषेक घालावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत राहावे. किमान 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्रही म्हणावा. ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र म्हणावा. या दिवशी केलेला अभिषेक मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. नोकरीतील अडथळे, विवाहातील अडचणी, आर्थिक समस्या यातून मार्ग निघण्यास मदत होते असे मानले जाते. अजून या दिवशी करायचा खास उपाय म्हणजे सोमवती अमावस्येला पिंपळ वृक्षाला पाणी घालणे फार शुभ मानले जाते. पिंपळात ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे वास्तव्य असते, यांचा स्थायी वास असतो. म्हणून असे म्हटले जाते की या दिवशी पिंपळ वृक्षांची पूजा केल्यास नक्कीच त्याचा चांगला अनुभव येतो. या दिवशी पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे. पिंपळाला पाणी घालावे आणि 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात. 108 प्रदक्षिणा घातल्या तर खूप उत्तम, पर नाही शक्य असेल तर किमान 7 तरी प्रदक्षिणा घालाव्या. प्रत्येक प्रदक्षिणेत ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालावा. हा उपाय केल्याने पितृदोष कमी होतो आणि घरातील सततचे अडथळे दूर होतात. शनी दोषापासून सुद्धा मुक्ती होते. म्हणून पिंपळाच्या वृक्षाची आज मनोमन पूजा करावी. पितृशांतीसाठी प्रभावी सर्वात उपाय म्हणजे अमावस्या म्हणजे पितरांचा दिवस आणि आजच्या दिवशी काळे तीळ आणि पाण्याचे तर्पण करावे. घराच्या छतावर किंवा अंगणात कावळ्यांसाठी अन्न ठेवावे. गाईला भाकरी द्यावी. गरजूंना अन्नदान करावे. आपल्या घरामध्ये मुंग्या असतात, मुंग्यांना सुद्धा अन्नदान केल्या जातात. गहूचे पीठ आणि साखर इवलुशा मुंग्यांनी त्या साखरेनं त्यांचं पोट भरत असेल तर किती पटीने आपल्याला त्याचे पुण्य लाभणार आहे. तर मुंगींना सुद्धा आपल्याला अन्नदान करायचं आहे. पूर्वज प्रसन्न झाले की जीवनातील अडथळे आपोआप दूर होतात असे मानले जाते. म्हणून त्या मुंगींना नक्कीच अन्नदान करावं. त्यासाठी पूर्वज प्रसन्न होतात आणि लक्ष्मीचा घरामध्ये स्थायी अखंड वास होतो. घरात शांती आणि समाधान वाढते. आता लक्ष्मी स्थिर साठी खास उपाय. संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवघरात तुपाचा दिवा लावावा. मुख्य दरवाजाजवळही एक दिवा तुपाचा लावू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जपावा. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या दिवशी केलेले दान विशेष फळ देते. थोडे धान्य, कपडे किंवा अन्न गरजूंना अन्नदान करावे. दान केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते असे मानले जाते. नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा उपाय. 1 मूठ काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडावेत किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकावे. घरात धूप, उदबत्ती लावावी. पूर्ण दिवस शांत आणि सकारात्मक राहावे. संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये धूप, दीप दाखवावा. शिवांची या दिवशी कपूर आरती करून घरामध्ये संपूर्ण कपूर फिरवावा. यातून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा
तयार होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होतात. या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा. फळाहार करून उपवास करू शकता. उपवास करताना आपल्याला जास्तीत जास्त शिवनाम जप करावा. उपवास म्हणजे आपल्याला अन्न त्याग करून, वाईट विचारांचा त्याग करून उपवास करायचा असतात. उपवास म्हणजे देवांच्या अगदी जवळ वास आपण केलेला म्हणजेच उपवास. रात्रीची विशेष साधना. या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी देवघरात दिवा लावून शांत बसावे. 5 ते 10 मिनिट ध्यान करावे. असे म्हटल्या जातात की या दिवशी रात्रभर आपण दिवा जर जळू दिला तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते टिकून. शिवरात्र आणि ही सोमवती अमावस्या या दोन्ही दिवशी आपल्याला घरामध्ये दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. मनात आपल्या समस्या सांगाव्यात आणि महादेवांकडे मार्गदर्शन मागावे. श्रद्धा आणि विश्वास ठेवा. शेवटचा एकच की सोमवती अमावस्या हा दिवस साधा नाही. हा दिवस आयुष्यातील नकारात्मकता दूर करून नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. आज केलेली छोटीशी भक्ती ही अनेक पटीने फळ देते असे मानले जाते. श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता ठेवा. महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. ही माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करायला विसरू नका. 17 फेब्रुवारी सोमवती अमावस्या निमित्त खास उपाय आणि शिवपूजा, पितृशांतीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीचे सोपे मार्ग जाणून घेतल्याबद्दल, श्रद्धेने केल्याबद्दल आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच अनुभवायला मिळतो. तर ही माहिती आवडल्यास एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.